देशाच्या राजधानीतल्या हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक 383 इतका नोंदवला गेला। हे ऐकल्यावर तुम्ही म्हणणार हे आम्हाला काय सांगते? ही दिल्ली नाहीये। तर पिंपरी चिंचवडकरांनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला या शहरात मोकळा श्वास घेता येतोय? आता मला खात्री आहे तुमचं उत्तर नाहीच असं आहे। तुम्ही आणि मी ज्या शहरात राहतोय त्या शहरात आपण आता मोकळा श्वासही घेऊ शकत नाही। आपला श्वास गुदमरतोय। गेला संपूर्ण आठवडा शहरातील हवेची गुणवत्ता ही पूर्णतः ढासळली आहे। हे मी नाही तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी सांगते। बघा, 25 डिसेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक होता 223, म्हणजेच अतिशय वाईट। 26 डिसेंबरला होता 261, 27 डिसेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक होता 230, 28 डिसेंबरला हाच हवेचा गुणवत्ता निर्देशांक होता 232, 29 डिसेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक होता 240, 30 डिसेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक होता 233 आणि 31 डिसेंबरला थोडी समाधानकारक स्थिती होती, म्हणजेच 31 डिसेंबरला हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 100 झाला होता। अशी परिस्थिती असेल तर कसा घेणार आपण मोकळा श्वास, हा माझा आणखीन एक प्रश्न। पण आपल्या महापालिकेला आपली काळजी आहे, म्हणूनच महापालिकेने आपल्याला स्वच्छ हवा मिळावी यासाठी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही तर तब्बल 30 कोटी रुपये खर्च केलेत। आता हे 30 कोटी रुपये कसे खर्च झाले हे समजून घेऊयात। प्युरिफिकेशन फाउंटनसाठी 3 कोटी 90 लाख रुपये, रस्ते सफाईच्या वाहनांसाठी 1 कोटी 75 लाख रुपये, फॉग कॅननच्या 5 वाहनांवरती कोट्यावधींचा खर्च, मोशी कचरा डेपोतील यंत्रणेसाठी 1 कोटींचा खर्च, या यंत्र आणि वाहनांचे संचलन करण्यासाठी हायटेक सर्व्हिसेस या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आणि या कामासाठी ठेकेदाराला दिले गेले 23 कोटी, झाले एकूण 30 कोटी। इतका खर्च करूनही शहरातली हवा पूर्णपणे स्वच्छ झाल्याचं दिसत नाही। अधूनमधून हवेची गुणवत्ता अति धोकादायक पातळीवरती जाऊन पोहोचते। अशी स्थिती कायम राहिल्यास पिंपरी चिंचवड शहराची अवस्था दिल्ली, मुंबई, पुणे या अतिप्रदूषित शहरांच्या पंक्तीत जाऊन बसेल अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जाते। मग मला परत प्रश्न पडतो, 30 कोटी रुपये खर्च झाले, यंत्र घेतली, वाहनं आणली, ठेकेदारांना कोट्यावधी दिले, पण हवा मात्र अजूनही प्रदूषित आहे। आता सत्ताधाऱ्यांनी सांगावं, 30 कोटी रुपये कोणत्या हवेत उडाले की हवा फक्त कागदावर स्वच्छ झाली? हवेला फक्त फाईलमध्ये श्वास घेता येतो का? जर हवेचा निर्देशांक रोज 200च्या पुढे जात असेल तर तुमची यंत्रणा नेमकी काय करते? आणि 23 कोटींचा ठेका घेणारा ठेकेदार दररोज कोणता अहवाल देतोय? हा प्रश्न राजकारणाचा नाही तर हा प्रश्न जनतेच्या श्वासाचा आहे। सत्ताधाऱ्यांनी आता तरी थेट उत्तर द्यावं, 30 कोटी खर्च करूनही पिंपरी चिंचवडकरांचा श्वास का गुदमरतोय? अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्न याच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत। नेमकं शहरात काय घडतंय हेही जाणून घेणार आहोत। त्यासाठी पाहत राहा आसपास।